फेशियल करते का फेशियल काळी झुरझुर झाली आहे ना म्हणून फेशियल करते ही मुळे टाकल्याने ताटते या त्याला जरा थांब पाण्यात भिजवत म्हणजे ही कठीण डोक असते ना मग पडते या पाणी संपल की सगळे घाण त्याच्यामध्ये भया तुला काय सांगायचं माझा नवरा लय कपटापणा करतो त्यानं मुद्दाम तुला सांगायचं वॉश बेसिन बांधला नाही का तर मी चेहऱ्याला सारखी धुईल ना म्हणून सासून हळूच काढा सांगितलं नको बांधू म्हणून असं झालं म्हणून आता मला बेसिनच्या बदली पाटी घ्यायला लागते म्हणून असंच मी खोटा खोटा बेसिन तयार केलाय बघ बस आता कशी करते बघ तू मी कशी करते ना तशी तू पण कर बर का अहो काकी पण लहान मुलींना तर फेशियल लावतच नाही राहू दे दुसऱ्या बायांचं करायचं तुझी मम्मी पार्लरवाली आहे ना पण दुसऱ्या बायांचं आलं की करायचं मम्मीला पैसे द्यायचे तुलाच मिळतात ही काय ती आहे किंजिंग मिल्क आणि ही किंजिंग मिल्क काय म्हणलं ती आहे लास्टच लावायचं ती पॅक आणि अगं ती गुलाबजल आहे आणि ही इसका बरं आहे आणि ही ती जेली आहे आणि ही खायचं ती हे क्रीम आहे क्रीम पहिला काय काय लावायचं तेवढं सांगा की सांगते आता मी दावते की तुला लाईव्ह दावते लाईव्ह हे पहिला घ्यायचं ही कशाचं आहे नेचरचं हे घ्यायचं असं घ्यायचं तुला सांगायचं कावळा शिकवते तसं दिसतंय का नाही असं घ्यायचं असं 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 तुला सांगायचं चेहऱ्याचा पाक मुळे निघतोय म्हणजे हे काय करतं आपण साबण लावतो का साबणाचं काम करते असं घुसळायचं असं पाक सगळ्या चेहऱ्याला लावायचं सगळा मळ निघतो मग तुम्ही बोले एक नंबरच्या बुटीन दिसायला लागलाय नाही अजून दिसत लास्टला दिसते आता किंजिंग मिल्क लावले का आता हे किंजिंग मिल्क पूर्ण तुम्हाला सांगायचं काळ कुठताय ना त्याचं निघतंय बघा सगळा चेहरा आपल्या मळबिळ काय काय असतो ना सगळं तुम्हाला सांगायचं कुठे पण आपण जातो ना बोंबलत बाहेर जातो बाजारात जातो रानात जातो आणि टॅनिंग होत नाही का आपलं हिंडून मग आपलं तुम्हाला सांगायचं बाहेर आपण उन्हात गेलो की सगळी धूळ हे घरात सुद्धा बसते चेहऱ्यावर ती पाक निघते क्लिन्झिंग मिल्क ना दररोज क्लिन्झिंग मिल्क लावलं तरी चालतं बघा लहान लेकरांना सुद्धा लावलं तरी चालतं असं पुसून घ्यायचं आता दुसऱ्यांदा काय घ्यायचं क्लिन्झिंग मिल्क लावल्यानंतर की फ्रूटचं स्क्रब आहे बघा फ्रूटचं स्क्रब एकदा आणून ठेवलं ना तुम्हाला वर्षभर तुम्ही बिनगोरी करू शकता असं तुम्हाला सांगायचं हे असतं ना जरा असं रव्यासारखं खरबरीत असतं त्यामुळे चेहऱ्याचा पूर्ण चेहऱ्यावरचे सगळं टॅनिंग निघून जातं बघा त्याला 3 मिनिटं चोळायचं काकी सगळं तर पहिला थापा की पहिलं तर सगळं ते थापायलाच लागली तू आता हे 3 मिनिटं स्क्रब लावलेलं आहे तर तुम्हाला सांगा सगळी असं स्वच्छ निघतं स्क्रबनं मग नंतर ते पुसून घ्यायचं मग स्क्रब लावला ना नंतर आपलं तुम्हाला सांगायचं ती रोम छिद्र उघडी राहतात मग ते रोम छिद्र उघडी राहतात मग त्यात आणि नंतर धूळ वगैरे जाऊ शकते म्हणून तुम्हाला सांगायचं हे पुसून घेतल्यानंतर हे करायचं नंतर त्याच्यानंतर ॲलोवेरा जेल लावायचं तुम्हाला दाखवते काकी आता काय लावतात आता ती रोम छिद्र झाकण्यासाठी ही ॲलोवेरा जेल लावायचं ते पूर्ण आहे ना चेहऱ्यात ऍब्झर्व झालं पाहिजे म्हणजे हे मुरलं पाहिजे कळलं काकी तुमच्या घरी किती साथ नाही का अगं मी एकदाच 3000 घालले तर पण मी तुला सांगायचं आयुष्यभरासाठी माझं महिन्याच 300 रुपये वाचले मी आधीच करायला लागल्या किती दिवसानं ही फेशियल तू आलास का याड लावाय मला थांब जरा करू दे मला सरा थांब आता जेल मुरले पूर्ण चेहऱ्यात आता आपण लावायची क्रीम याची मस्तपैकी क्रीम असते बघा माझा नवरा दाढी
दाढी करताना असं फसा 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 साबण लावतो, तशी मी क्रीम लावते. ओ काकी त्याला गाणं म्हणा. आणि चुरू चुरू नाही ना माझा नवरा का माझी बी क्रीम लावतो आणि मला सांगतो साबण लावतो म्हणून. काय होतंय त्याचा वास लय सुंदर येतो ना, त्याला वाटतं हा बायको गोरी होती मग मी का काळा राहावं म्हणून माझा नवरा पण लावतो. माणसं पण लावू शकतात ही क्रीम, कळलं का? काकी हा मी जास्त वास करून बघते. कसं वास येते चांगला आहे. येते का? अशी गोरं पाणी खायची आयडिया ग. ओ काकी तुम्हाला गाणं म्हणता येत नाही तर कशाला असलं बेसुरा गाणं म्हणताय? ए तुला लय सुर जमतो बस का? माझ्या वाणी येतं का तुला तीन विरा येतं का? विरा सुंदरी व्हायचं तुला माहितीये का गोरी मस्त करते मी, कळे का? तुला माहितीये का मम्मीच्या टीचर माझ्या म्हणायच्या तुझ्या इतका सुंदर आवाज कुणाचाच नाही. हा माहिती का आमच्या लताबाई म्हणायच्या लताबाई. आता ती क्रीम लावलेली असं पुसून पाक काढायचं. काकी लगेच पुसते. अगं स्क्रब असतं का नाही 3 मिनिटं ठेवायचं. क्रीम काय 2 मिनिटं ठेवली तरी चालते, त्याचा असर होतो. लगेच होतो काय? हो 0 मिनिटात. 2 मिनिटात होतं ग. ओ काकी आता माझी मम्मी बोलते मी जाते. जाय जाय नाही मारली मम्मी, कुठं बसली असं म्हणाल. आता काय थांब ना अजून. क्रीम तर काढली का नको चेहऱ्यावर ठेवू तशीच. काढ बाय काढ. पिंपल सुटते की बाय चेहऱ्यात तसंच. आलीस का बाय? आली की ग. तुला काय होतंय? मी आली म्हणून. काय नाही बाय. आता ही पॅक घ्यायचा पॅक. कशाचा? हो हा हा पॅक लावायचा. हे पॅक आहे ना पूर्ण चेहऱ्याला वाळवून घ्यायचा लावून. काकी इथं अशी लावली बघा. अशी करून घ्या. आरसा लय लांब आहे अगं माझा शोकेचा, दिसतच नाही अगं. कुठं लय लागले आणि कुठं व्हायचे लागले मला सांगू जा इथं का? अजून माग आणि नाकाची अशी लावली. लावायचं पॅक. भूतावानी भूतीन दिसते का मी? भिऊ नको मला. अहो काकी फिरलं की. अगं मी काकीच आहे. असं हे करा. आता हे पॅक द्यायचा फेकून इकडं आणि ना तो पॅक वाळसतो बसायचं नाही. हे आपला हात आहे ना थोबाड गोरं दिशील, हात काळा कुठं दिशील म्हणून आयडिया करायची. तेव्हा घ्यायचा स्क्रबर असा घ्यायचा बक्कळ जरा असा 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 आणि ना ह्या हाताला जसं आपलं तुम्हाला सांगायचं थोबाड तसं तुम्हाला सांगायचं आपला हात बी गोरं गुंट दिसलं पाहिजे, चिकन चिकन. अहो काकी थोबाड कसा म्हणता की वेगळा शब्द झाला. थोबडासारखं गोरं करायचं. चेहरा म्हणा की. थोबडासारखंच करायचं असतं. काकी आमच्या इकडे चेहरा म्हणत नाही, थोबाड म्हणतात. थोबाड आमचा अस्सल गावरान पदार्थ हे आहे, शब्द आहे तो. असं पाक काय पाक मुळा काढायचा. आमच्या इथं आम्ही बाळगणी हात